तब्बल 24 वर्षानंतर बाळा नांदेगावकर शिवसेना भवनामध्ये आलेले आहेत. शिवसेना भवनमध्ये आल्यानंतर पहिल्यांदा पहिल्या पारीला त्यांनी वंदन केले, नमस्कार केला आणि त्यानंतर ते थेट तिसऱ्या मजल्यावरती आलेले आई तुळजाभवानीचं त्यांनी दर्शन घेतले. या तुळजाभवानीचा आशीर्वाद घेण्यासाठी ते नेहमी येतात. मात्र आता 24 वर्षानंतर तब्बल 2 तपानंतर ते आलेले आहेत. त्यांच्याशी बोलूया. काय सांगा नांदेगाव साहेब, खूप भावना दाटून आल्या जुन्या. या इमारतीत आल्यानंतर शिवसेना भवनामध्ये आल्यानंतर बाळासाहेबांच्या आठवणीने साहजिकच आहे आणि यात बाळासाहेबांच्या अनुपस्थितीत या ठिकाणी मी तुळजाभवानीचं दर्शन घेतलं. मनामध्ये एक वेगळ्या वेदना आहेत, परंतु दोन्ही भाव एकत्र आल्यामुळे एक आनंदाचा सुद्धा मिश्रित आनंद आहे मला. त्यामुळे आज दर्शन घेऊन आता प्रेस कॉन्फरन्सला वरती चाललो आहे. तुम्ही जुने जाणते शिवसैनिक, जुने जाणते नेते आहेत, बाळासाहेबांच्या तालमीत तयार झाले आहेत. शिवसेना भवन सोडल्यानंतर तब्बल 24 वर्षानंतर तुम्ही आता पुन्हा शिवसेना भवनात दाखल झाले. जुन्या आठवणींना उजाळा मिळाला असेल. बिलकुल जुन्या आठवणी खूप आहेत. या ठिकाणी आल्यानंतर बाळासाहेबांचा आम्ही आनंद म्हणजे प्रेम पण पाहिलेलं आहे, बाळासाहेबांचं रागवणं पण पाहिलेलं आहे. त्याचं दत्ताजी साळवींची आज आठवण येते. त्यांच्या केबिन जवळून गेल्यानंतर दत्ताजी साळवींची एवढी ज्या पद्धतीने आपल्या सैनिकांना हे करायचं ते पाहिलेले आहे. त्या आठवणी दाटून आलेले आहे. धन्यवाद तुम्ही न्यूज 18 लोकांशी बोलल्याबद्दल. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदम सर, उदय जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई.